सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अत्यंत प्राचीन परंपरा लाभलेल्या कडावच्या या राममारुती मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणेच आयोजनात आलेला श्रीरामनवमीचा महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं आयोजनात आलेली ही कीर्तन मालिका, या कीर्तन मालिकेचं आजचं पहिलंच गोष्ट या सेवेला उपस्थित असलेल्या आपल्यासारख्या समस्त रामस्वरूप मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो। माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो। कृतीने शक्य नसून मनाने भावनेने आपल्या सर्वांची चरणी साष्टांग प्रणिपात करतो। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना आणि माझ्या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रार्थना करतो की आजची सेवा ही संपूर्ण कीर्तन मालिका तरी त्यांच्या चरणी पोहोचवतो। सज्जनो, आपला प्रत्येकाचा श्वास ज्यांच्यावर अवलंबून आहे असे आपले सर्वांचे सद्गुरू एक व्यक्तिरूपाने कोणाचे वेगळे असू शकते। नेहमी वाक्य लक्षात ठेवायचं, सद्गुरू व्यक्ती नसते, सद्गुरू ही शक्ती असते। व्यक्तिरूपाने नाही त्यांच्याकडे बघायचं, पण अशा सद्गुरूंच्याच कृपेने अगदी गादीवर उभं राहिलेल्या कीर्तनकारासह प्रत्येकाचा श्वास त्यांच्या कृपेने जर सुरू असेल तर त्यांची महती सांगणारा विश्ववंद्य जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलाय। प्रत्यक्ष रामजन्मोत्सवाच्या साठी सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या कुळामधले सद्गुरू उपयोगी पडले, आपण त्या दिवशी पाहणार आहोत। पण सद्गुरूंनी जर मार्गदर्शन केलं नसतं तर रामायण सुद्धा कदाचित पुढे घडलं असतं की ते शक्य आहे। त्यामुळे या अभंगाची पार्श्वभूमी लक्षात आपल्या सहज येऊ शकते। स्वतः जगद्गुरु पदाला पोहोचलेले संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत। शब्दाने इथं अभंग पाहूया आणि एवढा आजच्या पूर्वकाळात त्याला न्याय देण्याचा सद्गुरू कृपेने तेवढा प्रयत्न करूया। तुकोबाराय सांगताय, सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्याला, दोह परिसाची वसा हे उपमा, सद्गुरु महिमा आदराची। आणि अंतिम चरणात आम्हाला तुकोबाराय सावध करतात, जणू ज्ञान पकडून, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून
जेवढा आजच्या पूर्वरंगात न्याय देता येईल आपण तेवढा प्रयत्न करू. मुळामध्ये अध्यात्मात जेव्हा मी सद्गुरूंच्या संकल्पनेचा विचार करतो तेव्हा 4 शब्द एकत्र आमच्या डोळ्यासमोर येतात. पहिला शब्द गुरु, दुसरा श्री गुरु, तिसरा जगद्गुरु आणि चौथा या अभंगात तुकोबरायांनी जो स्वतः वापरलाय तो सद्गुरु. म्हटलं तर 4ही शब्द आध्यात्मिक आहे. 4ही शब्दांचा एकच अर्थ वाटू शकेल, पण त्यातला थोडा थोडा प्रेम, थोडा जेवढा लक्षात घेते तेवढा प्रयत्न सद्गुरु कृपेनेच करूया. गुरु नेमकं कोणाला म्हणावं त्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या, पण शिक्षकी पेशातली सुद्धा अनेक नामवंत मंडळी बसलेत म्हणून मुद्दामून सांगू आपल्याला. अगदी साधा जर विचारात घेतला तर गुरु आणि त्याच्या विरुद्धचा शब्द लघु. गुरु म्हणजे मोठा व्यापक आणि लघु म्हणजे लहान. ज्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण सर्व बाबतीत लघु आहोत अशी जाणीव होते ते गुरु असतात. माझा मुद्दा आपल्या सहज लक्षात येईल. ज्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर तत्क्षणी जाणवतं की मी लघु आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही हार्मोनियम शिकण्यासाठी कोणाकडे गेला लक्षात येतं ते सहज बोटं जी फिरवतात कळतं. आज धनंजय बेडेकर त्यांचे नानामुळे स्वतः गुरुजी तबल्यातले नानामुळेचा तबला कर्जतकरांनी यांच्यामुळेच ऐकलाय. तबल्यावर बसल्यानंतर लगेच कळत असेल या लोकांना त्यावेळेस नानांचा हात तबल्यावर काय. गुरु म्हणजे ज्यांच्या समोर उभं राहिल्यावर आपलं लघुत्व जाणवतं ते आपले गुरु आहेत पहिला भाग. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या माध्यमातून गुरुंची व्याख्या दिली. ही व्याख्या सगळ्यांना लागू आहे. नाथ महाराज म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जा. गुरु श्री आले अपार पण जग संपूर्ण गुरुचे. ज्याच्या ज्याच्याकडनं मी जो जो गुण घेतला त्या गुणाच्या बाबतीत तो माझा गुरु झाला तरी या अगदी सोपं करून सांगतो आपल्याला. अशीच विषय निघाला हार्मोनियम शिकायला गेले, गाणं शिकायला गेले, ते ज्यांच्याकडे गेले ते त्यांचे गुरु झाले, कारण त्यांचा गुण त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जो जो जयाचा घेतला गुण. आणि आपल्याला पुढे जाण्यापुढे सांगतो हा गुरु शब्द आपण नको त्या अर्थाने पण वापरतो. चांगला चालणारा मनुष्य एखाद दिवशी संध्याकाळी जरा तिरपा चालायला लागला की विचारतात तुम्हाला काय रे कोण गुरु भेटला का म्हणून. त्या अर्थाने ते आपल्याला अभिप्रेत येतो तो गुण नको घ्यायला तुम्हाला, पण जो जो जयाचा घेतला गुण तो तो काय गुरु केला. योगायोगाने भगवान कालच झालाय. दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते आणि या बाबतीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेली व्याख्या दत्तगुरूंनी आपल्या चरित्रात दाखवून दिलेली. 24 गुरु केले. कोणाकोणाला केले असेल अगदी त्या माशीला देखील केले का तर ती सुद्धा सतत उद्योगी राहून ते जमा करते. भुजंगाला केले, सर्वाला वृक्षाला केल्या. वृक्षाच्या कडनं तेवढा गुण घेण्यासारखं आहे. त्या वृक्षाला तोडण्यासाठी लाकूड म्हणजे लाकूड तोडे जाणारा कुऱ्हाड घेऊन त्याला तो वृक्ष विचारत नाही की त्याला लावायला आला होतास का, मला माझी संगोपन करायला तो आला होतास का, माझी जोपासना करायला आला होतास का. तो लाकूड तोडे त्या बुंद्यावर घाव घालून तोडण्याचा प्रयत्न करतोय. दमल्यानंतर तिथेच खाली बसतो, तिथेच आपली शिदोरी सोडतो, तिथेच वागणे करतो. जरा वेळ म्हणतो लवणतो जरा होऊन येतात. त्याच झाडाच्या सावलीमध्ये तो झोपतो. पुन्हा जागा आला की पुन्हा त्याच्यावरच गाव करतो, पण तरी वृक्ष त्याला सावली देण्याचं थांबवत नाही. त्यामुळे वृक्षाकडनं केवढा गुण घेतलाय. आता लक्षात येईल वृक्षाला सुद्धा गुरु काय प्रत्येकाकडनं घेण्यासारखा गुण आहे. आणि खरं सांगतो एकही व्यक्ती अशी नाही की ज्याच्याकडनं काहीच घेत नाही. एकही व्यक्ती जे गादीवर उभा आहे त्याला मर्यादित गादीला तरीही मी सांगतो सरकार मान्य झालेला, आता गादीची मर्यादा लक्षात घेऊन मी बोलतो, सरकार मान्य झालेला संध्याकाळी जर कोणी भेटला त्याच्याकडनं बाकी काही घेण्यासारखं नसतं, पण एवढंच लक्षात येतं की आयुष्यभर खोटं बोलणारा माणूस एवढ्या अवस्थेत खरं बोलतो की नाही बघा, तेवढाच त्याचं चांगलं गुण घ्यायचं, खरं बोलायचं असतं. प्रत्येकाकडे जर आपण नजर ठेवून वागलं तर आपल्याला गुरु कोण ना कोणी भेटू शकतो. पण एक
एक माहिती म्हणून सांगतो. गुरु म्हटल्यानंतर आपण समानार्थी शब्द शिक्षक वापरतो. 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात काढल्यानंतर सुद्धा सांगतो आपल्याला मंडळी की गुरु वेगळा, शिक्षक वेगळा. शिक्षक हा आपल्याला अभ्यासक्रम शिकवतो आणि गुरु हा आपल्याला जीवनक्रम सुधारतो. अगदी सोपं करून सांगतो, माझ्या सभोवतालच्या जगाबद्दलची माहिती शिक्षक देईल. भूगोलातलं, इतिहासातलं, विज्ञानातलं, सगळ्यात देईल. या सभोवतालच्या जगात मी कोण आहे ही माहिती मात्र मला फक्त आणि फक्त गुरु माझे देईल. या जगात तू कशासाठी आलाय त्याचं प्रयोजन मला कोण समजून देत असेल तर ते फक्त माझे गुरु देतात. एक दृष्टांत देतो आणि पुढे जातो. 10 तरुण असतात आणि काहीतरी पूर्वसंचित असल्याशिवाय घडत नाही. पण त्यांना असं वाटलं की एखाद्या तीर्थक्षेत्राला जावं आणि तीर्थक्षेत्राला कोण जायला निघतात. चांगलं प्रयोजन आहे. तीर्थक्षेत्राला जाणं काय वाईट. खूप ऐकलेलं असतं त्या तीर्थक्षेत्राबद्दल येतात आणि लक्षात असं येतं की तिथपर्यंत मजल दरमजल करत चालत येतात. काही किलोमीटर चाललं होतं, यात्रा होते ती. आणि आपल्याला माहिती आहे पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाच माझा नेहमी सिद्धी नामदेव आले तिथपर्यंत आणि दुर्दैव लक्षात आलं की अरे समोर दुथडी करून वाहणारी नदी आहे. लोकांना विचारलं नदी कशी आहे. नदी खोल आहे म्हणजे अथांग आहे. हो अथांग आहे म्हणजे खूप खोल आहे. घोडेपर्यंत त्या नदीमध्ये जाऊ नका कोणी. आणि यांच्यापैकी कोणाला पोहताच येत नाही. इतकं वाईट वाटलं. आधी चौकशी करून तीर्थक्षेत्र निवडायला बरोबर पोहता येत नाही. घेऊन बसलो खाली बसले. दुर्दैवाने चेहरा पाडला, रडकून गेला. अरे 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 एवढं चाललो आपण, उपयोग नाही झाला. म्हणजे फुकट गेले गेला. खरं सांगू आपल्याला देवाच्या दिशेने पहिलेले एक पाऊल, पडलेले एक पाऊल कधीच वाया नाही झालं. वैकुंठवासी हरिभक्ती परायण बाबा महाराज सातारकर म्हणायचे तुला वारीला नाही जायला जमलं तरी चालेल पण पंढरपूरच्या दिशेने पहिलं पाऊल टाक. एक पाऊल टाकलं की मागचं तरी उचललं जाईल. अशी पंढरपूर. पण हे पाऊल तर टाक, प्रयत्न तर कर. कधीच वाया जात नाही गेला. ते बिचारे रणकुंडीला आले. एक संतोष बाजूने जातो. त्यांचं लक्ष गेलं तरुण मुलं आहे. तीर्थक्षेत्राच्या अलीकडच्या तीरावर बसले, नदीच्या आई तीरावर आणि रडत बसले. पटकन राहावं नाही म्हणून घोडती हे जग न देखे डोळा येतो कळपणा बोलवून घ्या. गेले पुढे. बाळानो काय झालं रे तरुणात रडताय कसं. आधी त्यांनी लक्ष दिलं नाही. महाराज म्हणे आमची समस्या काय. पण समस्याच विचारायला लागली काय झालं. महाराज म्हणले नदी आहे समोर दिसते म्हणले मला. नदीच्या पलीकडे देऊळ. मला माहिती म्हणे मी नेहमी जातो दर्शनाला. नाही महाराज म्हणे आमच्या अडचणीशी आम्ही पहिल्यांदा आम्हाला माहित नव्हतं एवढी मोठी नदी आहे, एवढी खोल नदी आहे आणि आमच्यापैकी कोणालाही पाण्यात पोहता येत नाही. आम्हाला उलट पाण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही घाबरतोय आणि आमची मेहनत वाया गेली असं वाटायला लागलं. उगाच या तीर्थक्षेत्राला आलो, एवढंच चालून आलो पण दर्शन नाही घडलं. वेळेत का म्हणते अरे प्रत्येक समस्येला उपाय असतो. त्यांचं वाक्य सांगतो कुलूप तयार करणारा आधी किल्ली तयार करतो. त्या लिव्हर प्रमाणे तो कुलूप बनवतो. त्यामुळे ज्या ती कुलूप दिसते याचा अर्थ किल्ली तयार आहे. ज्या ती समस्या दिसते याचा अर्थ त्याचं सोल्युशन त्याचं उत्तर त्याची उकल तयार आहे. म्हणून काय काळजी करू नका. एवढी शंका हो म्हणले. ते म्हणजे बाळानो पाहिजे तर मी पैसे देतो तुम्हाला 4 आण्यात नावडी इथून पलीकडे देतो तुम्हाला. कशाला लाभत नाही. महाराज देवासारखे आला. देव वगैरे राहतात पण चला निघा तुम्ही दर्शनाला जा. हे नावाडी दादाला म्हणले नावाडी दादा आम्हाला मंदिराच्या दर्शनात जायचं या ना म्हणले. सगळे इथे येतात तुम्ही चांगल्या ठिकाणी आलाय. महाराज पैसे त्या उतरल्यावर येतो म्हणते. काही काळजी करू नका. माझा विश्वास या धंद्यात कोणी बोलवत नाही. या बसा. बसल्यानंतर यांनी निघावं हे प्रश्न विचारतात नावाडी दादा तुम्हाला पोहता येतं. नावाडी दादा हसतो म्हणणारे वडलोपार्जित धंदा आहे आमचा. पाण्याशीच संबंध आहे आमचा. मला असं काय प्रश्न विचारतात पाण्यात पोहता येतं का म्हणून. व्यवस्थित पोहता येतं असं काय शकते. कारण आम्हाला कोणाला पोहता येत नाही. तुम्हाला कशाला पोहायचं मी घेऊन जातो मॅडम. नाही चुकून जर एखादा पडला किंवा नाव उलटली आणि शुभ बोला म्हणजे मंदिरात चाललंय कशाला नाव उलटण्याच्या गोष्टी करतात. नाही समजा असं काही झालं आम्हाला वाचवाल ना. अरे 10च्या 10 पडला तरी वाचवेल अशी ताकद म्हणले अजूनही माझ्या. काय केलं का चला आता तरी यांनी पुढे जातो. आता श्रीराम जय राम जय जय राम म्हणत तरी जाऊ ना. हे तरी काठ धरून बसत एकमेकाला सुटे. काठ नीट पडशील तू फार वेगळा आहेस. नीट धर नीट धर पडशील पाण्यात नको हात घालू नीट बस. सगळ्या सूचना देत देत पहिल्या तीरापर्यंत पोहोचले.
उतरले, त्या नावाडे दादाला पैसे दिले. नावाडे दादांनी आपल्या ते कमिटीला असे त्याच्या त्या धोकाला सवयीप्रमाणे अडकवले पैशांनी निघा म्हटलं ते समोर देऊळ आहे. आता तरी आम्ही देवळात जाऊ. त्यातला एक अत्यंत हुशार तो म्हटला उभे राहा, आपल्यापैकी काही जण वेंदळे एवढ्या सूचना दिलेल्या असून सुद्धा एखाद्याने जर व्यवस्थित नसेल तो बसलेला आणि पडला तर आपण त्याच्या घरच्यांना काय उत्तर देणार? मोजून घेऊ शकणार. सगळ्या मोजून आणि मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणतात ना तुम्हाला काहीतरी गडबड असेल. मला शंका झाली होती कोण दावा पडला रे आपल्याला. दुसरा म्हटला तू लहानपणापासून गणितात कच्चा आहे, तुला नेहमी ग्रेस मार्क देऊन पास करायला लागला. तू बाजूला तुला बनवताच गायकवाड सर नव्हते शिकवायला तेव्हा तू नको येऊ सांगू आम्हाला. बाजूला तो दुसरा पुढे आला. तो म्हटला की गणितात नेहमी पहिला येतो यायचो आणि त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हटलं खरंच कोणतरी पडला आणि हे मटकन खाली बसल्याने आता वेळालाच नाही. आता कोणाच्या तरी घरी जाऊन वाईट बातमी द्यायला लागेल म्हणजे कसली तीर्थयात्रा कोणाच्या तरी अत्यंत काढायची वेळ आली. पडला कोणतरी सांगून सुद्धा ऐकलेलं नाही. आणि पुन्हा एक संतोष नाही त्याही पहिली देवाकडे चाललं तर त्यांचं लक्ष केलं. कारण रडताय म्हणजे मूर्खांनो देवळाच्या दाराशी रडतात का? नाही आमच्याकडे इथं पडलाय म्हणजे कशावरून? 10 वाजून 9च राहिले एक कोणतरी पडलाय. त्यांनी नजर टाकली, उभे राहिले, मी बघतो ना. उभं केलं सगळ्यांना आणि त्या संतोषने मोजतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आनंद व्हायला पाहिजे. तरी म्हणतात नाही महाराज तुमच्या अंगावर भगवे कपडे चेहऱ्यावर ते जे तुम्ही विद्वाना ते कळतंय पण गणितात नक्की पक्के आहात ना. ते म्हणजे उलट मोजतो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अजून कसं मोजतो म्हणतो. पाय लागले महाराज तुमची कमाल आहे. आम्हाला 9 सापडले तुम्हाला 10 कसे सापडले? त्याचं उत्तर 10 प्रवासी निघून जातात. एक कोणतरी सांगलाय असं तो म्हणाला म्हणजे हरवलाय. आणि मग लक्षात आलंय त्यांनी प्रश्न विचारला महाराज आम्हाला 9 सापडले होते तुम्हाला 10 कसे मिळाले? आता त्यांनी दिलेलं उत्तर ऐकलं की गुरु आणि शिष्य त्याचा बरोबर फरक कळेल. त्याने सांगितलं वेड्यावर तुमची एकच चूक झाली. स्वतःला न कळता तुम्ही जग मोजत बसताय. तुम्ही या जगात कशासाठी आलाय ते पहिलं बघा, स्वतःकडे बघा. यालाच आमच्या श्री महाराजांनी म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आत्मज्ञान शब्द वापरला. आत्मज्ञानाची मुखे घे नामस्मरण. आता लक्ष द्या कीर्तन का तेही त्याच्या पुढच्या शब्दात आहे बघा. वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन. आता लक्षात येईल की नेमकं या जगात मी कोण आहे, मी कशासाठी आलोय याचं चिंतन केलं की मला माझं इति कर्तव्य समजतं. माझी इति कर्तव्य काय जीवनाची कळते. मी कोण आहे नेमका कशासाठी आलोय याची जाणीव यथार्थतेने माझ्या मनात झाली होती. आणि म्हणून
सद्गुरू नेमकं काय करतात, तो गुरु काय करतात, या जगात तू कोण आहेस आणि कशासाठी आलायस याची मला ते जाणीव करून दे. दुसरा शब्द येतो श्री गुरु. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण. ज्ञानेश्वर माऊली म्हणतातच आहे इतरांचा लेखा कोण. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज त्या अभंगामध्ये इतका छान संदेश आम्हाला देत आहेत. ज्ञानदेवा म्हणे तर लोक गणो, ज्ञानदेवा म्हणे तर लोक गणो, तर लोक ज्ञानदेवा म्हणे तर लोक गणो, ज्ञानदेवा म्हणे तर लोक गणो. आता उद्धरलो ज्ञानदेव आवश्यक आहे. आणि श्रीगुरु असल्यानंतर ते म्हणतात श्रीगुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात आणि याच ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आपल्या समोर ठेवतो आणि मग हळूहळू आजचं पूर्वजांना आपण करून आख्यानाकडे जाऊन आज आणि उद्या माझ्या इतकं आख्यान माझ्या समोर आणि प्रत्यक्ष रामराय आणि मारुती आहे दोघांना राम मारुती मंदिर आहे दोघांनाही जोडणार त्या आख्यान अत्यंत गोड आख्यान आहे. त्यामुळे थोडासा आजचा वेळ जेवढा मिळाला तेवढ्याच्यात सांगून घेतो. आपला विषय चालला होता की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो म्हणते इतपर्यंत खरंय, पण याच माऊलींनी सद्गुरु कृपा सांगताना पहिल्या अध्यायामधल्या काही ओव्या सद्गुरु स्तवनासाठी खर्च केल्या. पहिल्या ओव्या मंगलाचरणात ओम नमोची आज्ञेची सुरुवात आपल्या सर्वांना माहिती आहे की देवा तूच गणेश सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोशी. नंतर पुढे या मज हृदय सद्गुरु शेणे तारिलो हा संसार म्हणून विशेष अत्यादो विवेका. मज हृदय सद्गुरु शेणे तारिलो हा संसार महापूरच आहे. संसार म्हणजे महापूर माझी जलचरे आपला रटासपोर. कोणते जलचरे देवमासा शाक मासा नाही आहे तिथे. षट ऋतू बसलेले मला खायला, पंच विषय मला खायला बसलेले. या संसाराच्या सागरामध्ये मला पुढे जाणं कठीणच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर या संसारातनं मला तारून कोण येऊ शकेल तर मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार. या सद्गुरूंच्या कृपेशिवाय भवसागर पार होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्यांना भाष्यकार म्हणतात ना ज्ञानेश्वरीचं पारायण केलेले सुद्धा इथे आमच्या संप्रदायातील काही मंडळी आहेत त्यांना लक्षात येईल. पारायणाला बसलेले अनेक जण ज्ञानेश्वरीचं पारायण केलेली मंडळी इथे. आता लक्षात आपल्याला येईल की ज्यांना माऊलींनी भाष्यकार म्हटले भाष्यकारा ते वाट पुसू. ते कोण होते भाष्यकार? श्रीमद आद्यशंकराचार्य आचार्य. त्यांनी शिष्य आणि गुरुंमधला संवाद देताना या संसाराची भयानकता आणि तिथे गुरुंच्याच कृपेमुळे कसा उतरून जातो त्याचं विश्लेषण केलं. अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति. या अपार अशा संसार सागरामध्ये मी तरुण कसा जाईल, मी बुडणार कसा नाही, कसा करेन. अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति. गुरो कृपानं कृपया वदैत विश्वेशपादां जगीर्भूतं. नमः पार्वती
श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। उपाध्ये साहेब एवढे होते करवीर पीठाचे शंकराचार्य दोनदा या भूमीत येऊन गेले अलीकडच्या काळात। त्यामुळे श्रीमद आद्य शंकराचार्यांचं स्मरण झालं म्हणजे आचार्यांचे स्मरण आपोआप झालं आपल्याला। या अपार अशा संसार सागरामध्ये मी बुडू नये असं वाटतंय तर मी काय करावं? गुरु कृपालं कृपया वदैत कृपाळू गुरूंनी अत्यंत कृपापूर्वक मला सांगितलं विश्वेश पारां तुझती धनोपा। आता ते काशी विश्वनाथाचे भक्त होते म्हणून त्यांनी विश्वेश पारां तुझती धनोपा। आम्हाला आमच्या श्री महाराजांनी आणि समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदासोबत रामनामाची नौका दिली। ही राम नाम नौका भवसागरी तराय। आता लक्षात येईल सगळ्यांना शेवटी तिथेच यावं लागतंय। आणि ज्या भगवान शंकरांचा उल्लेख झालाय ते तरी कुठला जप अहोरात्र करतात। श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय। आता लक्षात या संसार सागरात मला पुढे जायचंय तर मला पुन्हा गुरूंनाच शरण घ्यावं लागतं। म्हणून ज्ञानदेव म्हणे करलो आता उद्धरलो गुरु। आणि एक सांगतो ज्यांना ज्यांना कोणाचा अनुग्रह लाभलाय आपण सगळे भाग्यवान। कारण गुरूंची कृपा असल्याशिवाय तुम्ही काहीही केलं सगळं व्यर्थ आहे। याचा अर्थ गुरूंची कृपा होईपर्यंत काही करायचंच नाही असं नाही समजायचं। काही करायला लागल्यावर गुरु आपोआप आपल्या प्रांगणात साथ देतात आणि अनुग्रह देतात। त्यामुळे प्रयत्न आपण करायचेच आहे। त्याला अजून मला गुरु कृपा नाही झाली मी आता काही नाम घेणार नाही असं नाही करायचं। नाम घ्यायला सुरुवातच करा। ते नाम बरोबर पोहोचताना योजना झाल्याप्रमाणे आपले सद्गुरू आपल्याला अनुग्रह द्यायला बरोबर प्राप्त होतात उपलब्ध होतात। त्यामुळे गुरु आपण शब्द पाहिला श्री गुरु पाहिला। आता राहिले दोन शब्द एक जगत गुरु आणि दुसरा मग सद्गुरू। त्यांचं चिंतन थोडंसं तपशिलात आपण उद्याच्या पूर्वरंगात करूया। पण मी आजचा पूर्वरंग थांबवण्यापूर्वी एक नक्की सांगतो की आपण अजूनही जर अनुग्रहाविना राहिलेलो असो कोणी आजही माझे हात जोडून प्रार्थना आहे। आणि जी गोंधळ्यात या सगळ्यांना नेहमी मला ओळखतात त्यांना कल्पना आहे मिलिंदजी नेहमी गोंधळ्याच्या कीर्तन सेवेत आवर्जून सगळ्यांना हात जोडून सांगतो की जो आनंद आम्हाला मिळाला आहे तो सगळ्यांना मिळावा। त्यामुळे ज्यांचा अनुग्रह राहिलाय त्यांनी जरूर अनुग्रह घ्यावा। अनुग्रह घेतल्याशिवाय पुढची वाटचाल होणंच कठीण आहे। त्यामुळे अनुग्रह जरूर घ्या हा आग्रह आपण नेहमी करत असतो। मला एवढंच मुद्दामून सांगायचं की एकदा तो अनुग्रह लाभला मग काय पाहिजे असो स्वर्गीय आनंद असो तर ती पुढची वाटचाल आपली सोपी जाते। आणि सद्गुरूंनाच खरा देव म्हणताना तुकाराम महाराज अंतिम चरणात असल्याचं चिंतन मी मांडत नाहीये। पण तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवामध्ये सद्गुरूंना विसरले आणि बाहेर देव शोधत जर आपण बसलो काही उपयोग होणार नाही। म्हणून तुकाराम महाराज आम्हाला पुन्हा पुन्हा सावध करतायत की बाबांनो जागे व्हा सावध व्हा आणि खऱ्या अर्थाने सद्गुरूंना शरण घ्या। कारण त्यांना शरण गेल्याशिवाय त्यांचे पाय धरल्याशिवाय उद्धारच होणार नाही। म्हणून तुकोबाराय मूळ अभंगामध्ये जे म्हणताय
आरोग्याचाच दिवस आहे, आरोग्याचाच दिवस आहे. त्यामुळे आरोग्य बंदीला राष्ट्रगुरु संत रामदास स्वामींचा अभंग अख्याने याच अभंगाला जोडून मी मूळच्या सुराने याला याचा प्रयत्न करू. 2 मिनिटांनी रामरायांच्याच नावाचा गजल करूया आणि मग अख्याने बोलूया. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. अशी साधारणपणे रात्रीची वेळ स्तब्धपणे उपासना मार्गातच असलेलं, उपासनेचाच एक अविभाज्य अंग असलेलं एक कीर्तन सुरू. आजच्यासारखी अशी प्रकाशाची व्यवस्था नव्हती. पुरुष व रुचीच्या 2 समया तेवत होत्या आणि त्या समयीच्या प्रकाशामध्ये कीर्तनकार दिसत होते. पण मी गांधीवाले म्हणून प्रामाणिकपणे विनंती सांगतो,
त्या समयीच्या प्रकाशाच्या तेजापेक्षा कीर्तनकारांच्या विद्वत्तेचं आणि साधनेचं तेज जास्त होतं. आणि सगळे श्रोते त्याच्यामध्ये अशा लहान लहान वयाचे काही शिष्य होते, काही तरुण शिष्य होते आणि परिसरातले काही ग्रामस्थ श्रोतेही आवर्जून ऐकायला आले. कीर्तनात वेगवेगळे विषय असतात. त्या दिवशी एका कीर्तनकारांनी काशी तीर्थक्षेत्राचं महत्व विषय वाराणसी. वाराणसी म्हटलं की हल्ली जरा लवकर लक्षात येतं. आपण का असतात मला कळलं नाही, पण वाराणसी म्हटलं की जरा जवळच वाटतं ना. आणि आता खरंच वाराणसी अधिक बघण्यासारखं झालं ही वस्तुस्थिती. गंमत सोडून द्या, पण या काशीचं महत्व सांगितलं आणि काशीचं महत्व ऐकल्यानंतर सगळे श्रोते आणि विद्यार्थी होते ते सुद्धा आत्महत्या विचार करायला लागले. याचं कारण त्यांच्या मनात एक विचार आला, काशी वास महकिला, काशी वास महकिला, ऐकूया सद्विचार मनी सुचला. ऐकलं आणि श्रोत्यांच्या मनात, विशेषतः जे तरुण आणि लहान वयातले होते ना, त्यांच्या मनात एक विचार सुचला, काशी वास महकिला, ऐकूया सद्विचार मनी सुचला. शिष्य म्हणती गुरुजींना, शिष्य म्हणती गुरुजींना, वाराणसी जाऊन सगळ्यांच्या मनामध्ये विचार आला, सगळ्यांच्या मनात विचार आला, काशीला जायला पाहिजे. एक सांगू आपल्याला, कीर्तनकार कोण आहे याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. तुम्ही आता अनेक जणांच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना वाजवलेले सामील आहे. त्यांना कल्पना येते एका मिनिटात ओळखतात कीर्तनकार काय आहे. गंमत सोडून दे, पण कीर्तनकार जर प्रभावी असेल तर त्याच्या कीर्तनाचा प्रभाव आपोआप श्रोत्यांच्या मनात निर्माण होतो. मला एखादी मुलींची प्रश्न विचारत उपदेश आहे की नामदेव महाराजांचं कीर्तन आणि तुमचं कीर्तन बरोबर, ते मला प्रश्न विचारला काही फरक आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मला वाटलं असं का म्हणतात, म्हणजे दोघांच्या कीर्तनात मला डोलवणारे श्रोते असतात. अरे बरं, चांगले ना म्हणे. म्हटलं पण पुढचं आहे का? नामदेव महाराजांच्या किंवा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात श्रोते तल्लीन वा 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 असे मला डोलवतात. आमच्या कीर्तनात झोप आल्यामुळे अशी मांडून ते अशी तल्लीन होऊन नाही. माझ्या कीर्तनात नाही होते, माझ्यावर रामरायांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांची कृपा आहे, नाही होते. आणि म्हणतात दुसरा फरक असा की ते कीर्तन करायचं ते रामायणाला आवडावं, पांडुरंगाला आवडावं म्हणून कीर्तन असायचं. आम्ही जाण्याचा बिलामी जाण्याचा खर्च मिळतो म्हणून कीर्तनाला उभे राहतो. त्यांना विचारला भाऊला कीर्तन का करायचं, ते म्हणजे तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामचे नाही पापाचे कैसे. आम्ही त्यासाठी नाही करत, म्हणून आमच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवंत येत नाही. पण हे कीर्तन कोणाचं होतं? जे कर्वेपीठाचे शंकराचार्य आले होते, त्यांच्या आधीचे शंकराचार्य, त्यांची कर्णकारी चाल आपल्यासमोर देवीची म्हणतोय. रामदासांची अमृततुल्य वाणी, रामदासांची अमृततुल्य वाणी, रामदासांची
रामदास स्वामींचं प्रत्यक्ष कीर्तन. आता लक्षात येईल वातावरण काय आहे. ज्याला राष्ट्रगुरु म्हटलं जातं. सगळे श्रोते कीर्तनात तल्लीन, धर्माविषयी अत्यंत अभिमान जागा करतील. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं जाते. आपण ते म्हणतो समर्थांनी अशी फौज उभी केली महाराष्ट्रामध्ये. हे वस्तुस्थिती. सावरकरांचे ते वाक्य नेहमी सांगितलं जातं की देव आणि देव यांच्यामध्ये देश नावाचं एक गाव लागतं. आज समाजामध्ये अगदी उघडपणे सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, या सगळ्या मंडळींनी हेच कार्य सतत चालू ठेवले की देव आणि देव यांच्यामध्ये देश हे सुद्धा आपलं महत्वाचं गाव या संस्कार ते पोहोचवत आहेत. समर्थांचं कार्य आज या मंडळींनी पुढे चालू ठेवलं आणि मला अभिमान आहे अशी सगळी मंडळी आताही समोर बसली. समर्थांच्या या सगळ्या सांगण्यामुळे सगळे असे प्रभावित झाले. खरं म्हणजे कीर्तन सत्कार सगळे आपल्या गावी निघून गेले श्रोते. बरोबर आहे, शिष्य होते ते किती राहायचे. आजचा सज्जनगड डोळ्यासमोर आणू नका. 450 वर्षांपूर्वीचा सज्जनगड डोळ्यासमोर आणा. आज खूप सोयीच आहे. घरामध्ये म्हणजे खोलीमध्ये जिथे भक्त निवास आहे आतमध्ये पाणी येते. कल्याण स्वामी स्वतः खाली कावडीने पाणी आणायचे. आजही ते हंडे ठेवलेले आहेत. दासनवमी उत्सवात उपाध्याय साहेब माझं खरंच भाग्य असेल की दासनवमी उत्सव 2 सेवा झाले आणि भूषण स्वामी स्वतः होते. आपल्याला माहिती समर्थांचे वंशज आणि साहेब महाराज तुम्ही काही बघायला हरकत नाही. आणि मी एक वेडेपणा केला. म्हटलं कल्याण स्वामी ते होईल काय हे म्हणते. म्हटलं हात लावू शकतो, उचलून पण बघू शकतो. आणि आयुष्याचा मूर्खपणा मी केला. कारण हात लावल्यावर लक्षात आलं की रिकामा हंडा उचलण्याची पण या मुलात ताकद नाही. 2 हंडे भरलेले कसे आणत असतील. आज पायऱ्या कसे पायवाटेने आणत असतील. काय सेवा सद्गुरूंची केली असेल आपण आता लक्षात येतं. आणि म्हणून कल्याण स्वामींचाच दासबोधाशी संबंध थेट जोडला गेला हे आपल्या लक्षात. त्याच मार्गानंतर भगवान सद्गुरू श्रीधर स्वामी सगळी वाटचाल मारुती पर्यंत आता योगेश तीच परंपरा पुढे चालवत. आता लक्षात येईल या सगळ्या प्रभावानंतर वास्तविक पाहता सकाळच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत सगळे अडकलेले असायचे, दमलेले असायचे. भिक्षापिढी मागितलेली असायची. सगळे शिष्य करून दमलेले असायचे. कधी एकदा झोपायला जातो असं सगळ्यांना व्हायचं. झालं की आता निघा. सगळ्या या शिष्यमंडळींनी किल्ला केला, एकत्र आले. आज गुरुजींनी काय छान सांगितलं ना, काशीचं महत्व किती चांगलं समजून दिलं ना. हे आपण जायला पाहिजे ना रे काशीला. सगळ्यांना मनात तोच विचार आला, जायला पाहिजे. त्यावेळेची काशी यात्रा बरं का आजच्या सारखं नव्हतं. कुठल्या टुरिस्ट कंपनीला सांगायचं की बुकिंग करून द्या, एसी रूम्स द्या. आम्ही आधी चौकशी करतो तिथे जेवायला काय, नाश्ता किती वाजता मिळतो, डायबेटिक कोणी जर मधुमेह झालेला असेल तर त्याची व्यवस्था कशी असते, चहा जर एक्स्ट्रा हवा असेल तर त्याचे वेगळे पैसे. सगळी चौकशी आम्ही केल्याशिवाय जात नाही. आणि आता लक्षात येईल पायी जायचं, गडावरनं तिथपर्यंत जायचं, तरी मुलांची तयारी होती की काशीला जाऊन भेट द्यायची, स्वतः बघून यायचं. काशीचं महत्व गुरुजींनी सांगितलं. सगळे एकत्र जमले आणि सगळ्यांनी ठरवलं गुरुजींकडे हट्ट करायचा. मला लहान मुलांना बालहट्ट असतो, अधिकार असतो, गुरुजींकडे हट्ट करायचा. कुणासंग शिक्षक पेशातली जी मंडळी बसते त्यांना विचारा, मोठी मुलं नाही करत पण लहान मुलं हट्ट करतात थोडासा.
गडीवाळ म्हणाला आम्हाला पाहिजे ना त्यांनी द्या म्हणून. आमची मुलं तर नक्की करतात पुढे आपण घाबरायचो जरा शिक्षकांची बोलताना. जे जुन्या पिढीत त्यांना माहिती प्रधान सर समोरून आलेले दिसले की अवस्था काय व्हायची ते आम्ही अनुभवली. ते काही रागी टोळीला नव्हते पण प्रधान सर येताना दिसले ना की जरा मान अशी कोणी पिचकल्यासारखीच व्हायची. बापरे सर येत आहे. आता ते नातं बदलले काळानुसार आपल्याला बदलले आपण स्वीकारले. सगळ्यांनी ठरवलं तर ही गुरुमौली होती. शिक्षक आणि गुरु यांच्यात मगाशीच परत सांगितलं गुरुमौली होती. गुरुजींकडे हट्ट करायचं. सगळ्यांनी गुरुजींना करायला गुरुजी काय छान महत्व सांगितलं. काशीचं वाराणसीचं जायला पाहिजे नाही का प्रश्न ते वेळेला महत्व सांगितलं जायला पाहिजे का आयुष्यात एकदा तरी झालं. आमचा एक हातभाव उल्लेख करायचा की आई वडिलांपासून घेऊन काशीची यात्रा करावी म्हणजे खरं पुण्यात वेगळं होतं. आणि मग हातभाव आवडले त्या हळूच म्हणायचे पण अधोरेखित करून सांगतो आपल्या आई वडिलांना जगात इतर आई वडिलांनी घेऊन गेलो रे यांचे आई वडील त्यांच्या तुझे आई वडील कुठे ते घरीच राहिले. गागवा सांगायचे अधोरेखित करून आपल्या आई वडिलांसह गागवा होती. दादाची मिश्रित शैली होती त्याची गंमत सोडून आपण आपल्या लक्षात आला आपल्याला गुरुजी आमचे आई वडील तुम्हीच तुमच्या बरोबर अरे तुम्ही बघता इथे तुमची व्यवस्था मी करून देतो तुम्हाला मार्गदर्शक एक नाही गुरुजी तुम्ही पाहिजे. अरे कसं शक्य म्हटले गडावर बघताय ना तुम्ही. आणि एक सर्व वामन पंडितांचा शोध पण समर्थ त्याचप्रमाणे आचरण होतो. उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेव संतासी सदा गवावे संकर्म योगे वयथाल आणि सर्वामुखी मंगल मोडवावे. उपासनेत खंड नाही. काकड अगदी पाऊस आहे थंडी येऊन आणि ती सुद्धा 450 वर्षापूर्वी ती सज्जन गडावरची काय थंडी असेल विचार करा. आम्ही अनुभव घेत नाही तो अलीकडच्या काळात एक 15-20 वर्षांपूर्वी पहाटे काय होतं म्हणजे दासमोर उत्सवात पहाटे 3ला जेव्हा मेहंदी स्नान केलं व्हायची वेळ आम्ही अनुभवली. 450 वर्षांपूर्वी काय असेल पण कधी उपासनेत खंड नाही. समर्थांची उपासना त्याच्यावर भर असायचा. काकड आरतीपासून सर्व सुरू शेजारतीपर्यंत आता कीर्तन त्याच्यामध्ये एक भाग होताच. आणि सद्ग्रंथांचं वाचन आणि अध्ययन समर्थांचा दंड होतो. आणि समर्थांनी सांगितलं तुमची नाही गुरुजी तुमच्या बरोबर यात ना. अरे कसं शक्य आहे माझा रामरायांची सेवा कोण करेल. मी एक काम करतो मी एकटा इथे थांबतो तुमची सगळ्या नाही गुरुजी तुम्ही हवं. तो गुरुजी म्हणजे एकच करते मी जर हवा असेल इथे राहण्याची जबाबदारी कोणतरी घ्या. माझ्या रामरायाची सेवा करण्याची जबाबदारी कोणतरी घेतली म्हणा. मी कामं समजून देईल त्याला. त्याने जबाबदारी जर घेतली मी तुमच्याबरोबर नक्की. आता जे पुढे पुढे गेले ते थोडे मागे मागे यायला कोणासोबत झालं तू राहा ना. तुला काही एकट्याला पण जात नाही. तुझं मुलं आम्ही लहान होतं आम्हाला एकट्याला नाही जाता येणार. तू काही एकटा पण नंतर जाशील का म्हणून आजपर्यंत माझं झालं नाही. तुम्हाला लहान माहित मिळते मी का म्हणून थांबीन. याला पाठवा त्याला पाठवा. आता सांगतो आपल्याला काही मिळत असेल ना तेव्हा तू नाही मैं नाही अशीच भावना पुढे त्याग करायची वेळ असेल की मैं नाही तू नाही. आता लक्षात येईल सगळे मागे यायला लागले. गुरुजी म्हटले एक काम ठरत नाही ना बघू केव्हा तुम्ही एकदम त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि एक जण आहे तो नेमका कीर्तनाला आला नाही कारण गुरुजींनी त्याला एक काम दिलं होतं. बाकी वळण्याचं वगैरे काही नव्हतं. त्याला सांगितलं आजच्या एवढ्या झाल्या पाहिजे. तो विचारला जे काम दिली गुरुजींनी केलं मी काम केलं. हा लहान वयाने नवीन आलाय गडावर. भगवानच्या दानाच्या भाषेत सांगू पट्ट शिष्य मठ्ठ शिष्य आणि घट्ट शिष्य हे तिन्ही प्रकार आजही परंपरेत असतात. नानांकडे येणाऱ्यांमध्ये सुद्धा बघा ना सगळे तेवढ्याच सोडले नाही तयार होऊ शकले. कारण काही जण विचार प्रयत्न नव्हे तेवढाच करतात काही जण इथपर्यंत येतात. आता लक्षात येईल एक जण सापडणार लहान वयाने निरागसता हे त्याचं वैशिष्ट्य त्याला देऊया जबाबदारी. आणि गुरुजीला म्हटले गुरुजी थोड्या वेळात सांगतो. आणि सगळे तिथे धावत गेले. हा विचार होताच तिथे काम चालू त्याचं करेन. तो आला नाही आपल्या कीर्तनाला काय गुरुजींनी छान सांगितलं. मी गुरुजींचंच काम करतो. अरे पण तो आला नाही. गुरुजींनी काय काशीचं महत्व सांगितलं
आता निर्णय झालाय, फुटून गेलं, निर्णय झालाय की गुरुजी आम्हाला घेऊन निघणार आहे, आम्हाला घेऊन निघणार आहेत म्हणजे. तो म्हटलं मग माझं काय, गुरुजींनी सांगितलंय रामाची सेवेची जबाबदारी तुझ्यावर द्यायची. गुरुजींना सांगितलं कारण तू गुरुजींचं काम चांगलं करतोय, गुरुजींना खात्री आहे, तू हो पण तुझी गुरुजींची यात्रा होईल बघ. तो म्हटलं गुरुजी सांगतील काय भाव असेल विचार करा, वयाने सर्वात लहान होता पण तो काय वाक्य वापरतो, मी करीन नाही म्हणला, गुरुजी सांगतील ते. गुरुजी म्हणते राहील, गुरुजी म्हणते नको राहू, नाही राहणार, धरलाच त्याला भेटतो पाव, आम्ही सांगतो तसंच करायचं, धरून जा. गुरुजी गुरुजी अरे काय आता रात्रीची वेळ, आता शेजारी म्हणून आपण झोपायला जायचं, चला सकाळी का. गुरुजी व्यवस्था झाली म्हणजे कसली, राहतो म्हटलंय. गुरुजींचं एकदम लक्ष केलं, लहान वय, निरागसता चेहऱ्यावरचे पहिले भाव निका होता. अरे हे सगळे म्हणतात तू राहणार आहे, हातच जोडले. गुरुजी तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही राहा म्हटलं तर राहील, तुम्ही नको म्हटलं नाही राहणार. लक्षात आलं गुरुजींच्या हा खरा शब्द भाव आहे. कोण होता, राष्ट्र श्री समर्थ त्यांचा, राष्ट्रगुरु श्री मार्गदर्शन असेल तर करीन, त्यात काय कारण तुम्हीच माझ्याकडून करून घेणार. नाव असे अज्ञान ज्ञानी परी गुरु कृपे किंवा प्रभू कृपे पावा. तुम्ही कृपा केल्यावर काय जमणार नाही, सगळं जमेल म्हणणार. घरावरची सगळी दिनचर्या तुला पाहते, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत काही खंड नाही पडायचं, नाही पडणार. आणि समर्थ त्याला कामं समजून देते. समर्थ म्हणाले बाकी उद्या प्रात्यक्षिक लागते, कामांची यादी समर्थ त्याला सांगतात. जमेल तर आत्ताच निर्णय घेऊन उद्या काम सांगतो आणि समर्थ त्याला काम समजून देतात. समर्थ सांगती अज्ञान, समर्थ
भारती अज्ञान जाणीव ठेवी हेची मना समर्थ सांगती अज्ञान जाणीव ठेवी हेची मना जाणीव ठेवी हेची मना एक नाम सांगतात की काम ऐकल्यावर लक्षात येईल समर्थांचा शिष्यावर सोपं नाही हो आणि गणाची जबाबदारी आमच्याकडे सकाळी 9 वाजता उठतात कार्यक्रम पण ब्रह्ममुहूर्त किंवा ब्राह्ममुहूर्त ज्याला म्हणतात की प्रभात देवनी आयुष्याच्या प्रभात पण उठायचे म्हणजे बालपणापासूनच प्रभात देवनी ग्रामचिंती प्रभाती उठोनी सत्वरे आरती पूजा करी आरती पूजा करी समर्थ संप्रदायाची मुख्य दर्जन काय भिक्षा देणे आजही जेव्हा दौरा येतो पालकांचा भिक्षा देण्याला म्हणतोय आणि भिक्षा कोणाला मागता येते ज्याला समाजाला भिक्षा देण्याचा अधिकार आहे त्याला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे प्रत्येकी सांभाळी भिक्षा प्रत्येकी सांभाळी भिक्षा आणि भिक्षा सद्ग्रंथांचं वाचन रोज करायचे भिक्षा वेळी सांगितलीच होती करुणाष्टक म्हणायचे रात्री रामायणाच्या आरतीपासून शेजारतीपर्यंत सांगितलं पण एक सांगितलं अज्ञान मला कल्पना काय काम बरीच आहे पण आता जे काम सांगतोय ते नाही चुकवायचं कदाचित एखादं बाकीचं काम राहिलं चालेल पण आता जे काम सांगतोय ते नाही चुकवायचं कुठलं काम करुणी पाद सिद्धिदा करुणी पाद सिद्धिदा पाक सिद्धीला भोजन खाली रामाला अज्ञाना तू एकटायस म्हणून एक सवलत देतो बाकीच्या कामांपैकी एखाद्या दिवशी एक काम राहिलं चालेल आम्ही सोयीने ऐकतो बरं का राहिलेलं चालेल म्हणते राहिलं नाहीला जाईल तर चालेल पण ही गोष्ट विसरायची नाही रामराया जेवल्याशिवाय तू जेवायचं माझा रामराया उपाशी नाही राहता अज्ञाना आजपर्यंत त्याला कधी उपाशी नाही नीट होत आहे माझा रामराया उपाशी नाही राहणार एवढा मला शब्द एवढा मला वचन दे मग मी जाईन गुरुजी तुमचा आशीर्वाद आणि अनुग्रह असल्यानंतर काय अवघड आहे नाही राहणार राम उपाशी आणि रामराया जेवल्याशिवाय गुरुजी मी शब्द देतो नाही जेवणार कडक
गुरुजी म्हणजे ठीक आहे, उद्या सकाळी उठल्यापासून तुला मी प्रत्यक्ष कृती दाखवतो, तुला कामं समजून देतो आणि मग तुझा विरोध करून आम्ही काशी यात्रेला या सगळ्यांना घेऊन जातो. आता समर्थ उद्या समजून देणारे म्हणतात तर मी आज कसं काय पुढचं समजून समर्थच म्हणाले ते समजून देणार आहे. त्यामुळे समर्थ उद्या सांगणार आहेत, आपण उद्याच बघू काय काय कामं कशी कशी काही करून दाखवले आणि मग निरोप कसा घ्यायचा उद्या पाहूया. त्यामुळे उद्याच्या उत्तरामध्ये बाकीचा आपण पुढे बघूया. आज आपल्या सर्वांच्या क्षमी पुन्हा एकदा नमस्कार करतो. पुन्हा एकदा धृती शक्य नसेल ते मनाने बोलायला मी साष्टांगपणे आपल्या सर्वांच्या क्षमी करतो. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो. उत्तम साथ नेहमीप्रमाणे कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दुनिया माझ्या मस्तकावर ठेवा ही प्रार्थना आपल्या चरणाशी ठेवतो. मूळ अभंगामध्ये एकूणपंत गुरुदेव भैरवीची आणि लगेच मागणं आपण Thank you.